ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। शांति शांति शांति। आयुष्य जगताना आपल्याला अनेक प्रकारच्या अनुभवांना सामोरे जावं लागतं. आपल्याला माहित नसतं आपल्या समोर काय येणार आहे. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला युद्धस्व असं आवाहन केलेलं आहे. भगवंत अर्जुनाला सांगतात, युद्धस्व म्हणजे सतत युद्धासाठी तयार राहा. का? कारण जगामध्ये काय तुमच्या समोर येणार आहे हे तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला सतत त्याच्यासाठी तयार राहायला पाहिजे. म्हणून तुम्ही देवाच्या मूर्त्या साधारणतः बघा, प्रतीक श्रीराम धनुष्यबाण आहे, ऑलवेज रेडी टू फाईट. श्रीकृष्ण चक्र, शंख गदा चक्र पद्य, ऑलवेज रेडी टू फाईट. कारण जग तुमच्यासाठी बनलेलं नाहीये. असे अनेक जीव आहेत की या जगामध्ये आहेत. या सर्वांची ही सृष्टी घडलेली आहे. मग ही सृष्टी केवळ तुमच्याच इच्छापेक्षा कशा पूर्ण करणार? प्रत्येक जीवाला स्वतःचं वेगळं अस्तित्व आहे. चार प्रकारचे सजीव आहेत: वनस्पती, प्राणी, मनुष्य आणि देवपुरुष, किंवा ज्याला आपण महात्मा म्हणतो. वनस्पती ज्याला फक्त शरीर असतं, मन आणि बुद्धी नसते, त्याचं फिजिकल एक्झिस्टन्स आहे. पाण्याशिवाय कुठलीच वनस्पती राहू शकत नाही. परंतु पाणी जर त्याच्या मुळापासून लांब असेल तर वनस्पती जाऊन घेऊ शकत नाही पाणी. ती शक्ती नाही. त्या विरुद्ध प्राण्याला मन आहे आणि शरीर आहे, परंतु त्याने कुठले कर्म करावे हे निवडण्याचा त्याला अधिकार नाही. प्रीसेट प्रोग्रामिंग आहे, जन्मताच सर्व ठरलेलं आहे. तो त्या पद्धतीनेच जगतो आणि मरतो. जन्म मृत्यू पालन पोषण ठरलेलं आहे. त्याच्यापेक्षा उच्च स्तरावरील जीव म्हणजे मनुष्य. मनुष्याला देवाने बुद्धी दिलेली आहे. शरीर मनाबद्दल बरोबर बुद्धी सुद्धा दिली आहे. आणि बुद्धी कशासाठी? तुम्हाला तुमचं कर्म निवडण्यासाठी. मनुष्य बुद्धीचा उपयोग करून स्वतःचे कर्म उपयोगात आणू शकतो. आणि चौथ्या प्रकारचा जीव म्हणजे महात्मा. तो शरीर मन आणि बुद्धीचा उपयोग केवळ परमात्मा प्राप्तीसाठी, परमेश्वर प्राप्तीसाठीच करतो. तो जगात कर्म करतो पण जगापासून अलिप्त असतो. शरीर मन आणि बुद्धी आहे, परंतु त्याचा उपयोग तो केवळ मोक्ष प्राप्तीसाठी करतो. हे जग, ही सृष्टी, ही पंचमहाभूतांची बनलेली आहे. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी.
या पंचमहाभूतांच्या एकत्रीकरणामुळे विविध प्रकारे ते एकत्रित येतात. जेव्हा ही पंचमहाभूते भूते ऍज इट इज एकत्र येतात, तेव्हा सूक्ष्म शरीर निर्माण होतं. आणि तेव्हा पंचीकरण अशी प्रक्रिया शंकराचार्यांनी आत्मबोधामध्ये दिलेली आहे. याचे 4 भाग होतात एका पंचतत्वाचे, आणि एक अर्धा पंचतत्व आणि बाकीच्या 4 पंचतत्वांपैकी चतकोर चतकोर भाग असा मिळून एक प्रकारची जीवसृष्टी निर्माण होते, एक प्रकारचा जीव निर्माण होतो. असे पंचतत्व एकत्रित येतात आणि जी अर्धी असते तो त्याचा स्वभाव प्रिडॉमिनंट असतो, तो बनतो. उदाहरणार्थ जलप्रकृती असेल, कफ कफ प्रवृत्ती बनते मनुष्याची. अग्नी अर्धा असेल, पित्त प्रकृती बनते. वायू अर्धा असेल, वात प्रकृती बनते. अशा प्रकृती वेगळ्या वेगळ्या बनतात. पंचमहाभूतापासून हे सर्व बनतं. हे तुमचं स्थूल शरीर आहे. शरीर जे दशेंद्रियांचं बनलंय हे या पंचीकरणाद्वारे बनतं. आणि सूक्ष्म शरीर म्हणजे मन आणि बुद्धी हे पंचमहाभूते ऍज इट इज एकत्र आल्यामुळे, उदाहरणार्थ अग्नी आणि वायू एकत्र आला तर त्या माणसाचं मन, त्याचा स्वभाव हा तापट असतो आणि सतत चंचल असतो. यांचं क्लासिफिकेशन म्हणजे त्रिगुण: सत्व, रजस, तमस. म्हणून तुम्ही त्वम जाणलं, तुमच्या मधलं आत्मतत्व जाणलं, तर ते ब्रह्म जाणलं. पण हे दोघं एकच आहे हे जाणण्यासाठी तत् आणि त्वम मधला संबंध समजून घेतला पाहिजे. आपण या जगामध्ये आहोत, हे दोघं या जगामध्ये एकत्रित कसं येतात हे प्रथम समजून सांगितलंय भगवंतांनी. क्षेत्रज्ञ विभाग योग. क्षेत्र म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन होऊन एक प्रदेश निर्माण होतो आणि तो क्षेत्रज्ञावर आधारित असतो. क्षेत्रज्ञ त्या प्रदेशाचं संचलन करतो. या दोघांमधला फरक भगवंतांनी स्पष्ट केलेला आहे. त्यानंतर आता इथे क्षेत्र समजून सांगतायत. हे क्षेत्र कसं बनलेलं आहे? त्रिगुणांचं बनलेलं आहे. गुणत्रय विभाग योग म्हणजे ज्याचा तुम्ही अनुभव घेता, तुमचं अनुभवण्याचं क्षेत्र हे त्रिगुणांचं बनलेलं आहे, पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. सत्व, रजस, तमस. सत्व म्हणजे सात्विकता, पवित्रता. या जगाबद्दलच्या इच्छा फार कमी असतात. तो मनुष्य अध्यात्मामध्ये मग्न असतो. परमात्मा परमेश्वरावरती सतत ध्यान लावून आयुष्य जगत असतो. गुरु सेवा करणे, परमेश्वर प्राप्ती करणे, अशा फार थोड्या इच्छा असतात. अशा गुणांना सात्विक गुण म्हटलेले आहेत. रजसिक, तुम्ही इथे आहात,
शरीर, मन आणि बुद्धी. इथून अंतस्थ आत्मतत्वाकडे गेलात, सात्विक गुण तुमच्यामध्ये निर्माण होतात. आणि इथून बाहेरच्या जगामध्ये गेलात, रजसिक गुण. बाहेरच्या जगामध्ये पूर्णतः गुंतून गेलात, इंद्रिय विषय उपभोगांमध्ये पूर्णतः गुंतून गेलात, तमसिक, भौतिकतेमध्ये गुंतलात. ती भौतिकता ज्याच्यामुळे अस्तित्वात आहे, ते सत्व, रजस, तमस या गुणांबद्दल तुम्हाला काही सोयरोस होते की नाही? प्रत्येक मनुष्य या तिन्ही गुणांचा बनलेला आहे. असा कोणताच मनुष्य नाही ज्याच्यामध्ये तिन्ही गुण नाही. जसं असा कोणताच काळ नाही की ज्या काळामध्ये दृष्ट आणि सदाचारी हे अस्तित्वात नव्हते. केवळ दृष्टच अस्तित्वात आहे किंवा केवळ सदाचारीच अस्तित्व आहे असं कधीच घडलं नाही. कौरव, पांडव. कौरव म्हणजे दृष्ट विचार, पांडव म्हणजे चांगुलपणा, सद्विचार. हे दोघं एकत्रित राहतात लहानपणी, एकाच कुळातले. तसं मनामध्ये चांगले विचार आणि वाईट विचार एकत्रित राहतात, पण ते व्यक्त होताना स्वरूप बदलतं. सर्व जग बदलतं. तुम्ही जर दृष्ट विचार नियंत्रित केले तर नकारात्मक कमी होते, आणि सद्विचार जर त्यांचं पालन पोषण केलं, त्यांचं जर आचरण केलं, तर तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी डेव्हलप होते. तुम्ही सकारात्मक कर्म करता. नकारात्मकता, सकारात्मकता हे तुमच्यातील दृष्टपणा आणि चांगुलपणावर आहे. 100 कौरव आहेत आणि 5च पांडव आहेत. खरोखर तुम्ही बघा, तुमच्यामध्ये 100 जगामध्ये गुंतणाऱ्या इच्छा असतात, तर 5च केवळ सात्विक आणि मोक्ष प्राप्तीच्या इच्छा असतात. 100 निगेटिव्ह विचार निर्माण होतात, तर 5च तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार निर्माण होतात. इतका फरक आहे. असं जग आहे. पण हे 5 या 100 विजय मिळवण्यास सक्षम असतात. पण हे तुमच्यावर अवलंबून आहे. या पंचमहाभूतांचं, या 5 तत्वांचा उपयोग कसा करायचा. या 5 तत्वापासून निर्माण झालेले सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण याचा अभ्यास करून, यांना जाणून आपल्यामध्ये कोणता गुण कसा आहे हे योग्य प्रकारे समजून घेऊन हळूहळू हळू तमसपासून रजसपर्यंत, रजसपासून सत्वापर्यंत आणि सत्वापासून मोक्ष प्राप्तीपर्यंत असा तुमचा मार्ग असला पाहिजे. ज्याला मोक्ष मार्ग म्हणतात, यालाच अध्यात्म म्हणतात. अज्ञान म्हणजे जगामध्ये गुंतलेला, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. अज्ञान म्हणजे आत्मज्ञान सोडून जे पण इतर काही आहे त्याला अज्ञान म्हटलेलं आहे. कारण इतर काही पण तुम्हाला या जगामध्ये गुंतवतो. आणि तुम्ही या जगामध्येच राहता. म्हणून अज्ञान, योगी, संन्यासी आणि ध्यानी आणि आत्मसाक्षात्कार. अज्ञानी जगामध्ये गुंतलेला, योगी तो योग साधनांचं आचरण करतो, कर्मयोगाचं आचरण करतो, आणि संन्यासी बनतो, स्वतःच्या बऱ्याचशा वासना टाकून देतो. थोडक्यात अज्ञान म्हणजे तमोगुण जास्तीत जास्त आहे, रजस जास्त आहे, आणि सत्व औषधाला सुद्धा आहे का नाही हा प्रश्नच आहे. तो अज्ञानी. आणि जसजसं त्याचा तमोगुण कमी होतो, रजोगुण कमी होतो आणि सत्वगुण वाढतो,
तस तसं तो योगी बनतो. केव्हा? कर्मयोगाचं आचरण केल्यावर. पण हे केव्हा सुरू होतं? प्रथम ब्रह्मवाक्य, प्रज्ञानम ब्रह्म. मी, माझ्यासाठी, माझं, अशा अहमभावातून जेव्हा तुम्ही दूर येतात, असे दूर येत नाही तुम्ही, जेव्हा जग तुम्हाला टोले मारतं, रस्ता दिसत असतो पण सरळ पाहतो, वरती पाहतो, खाली पाहत नाही, खास गडके पाहत नाही, दगड पाहत नाही, मग ठेच लागते, तेव्हा तुम्ही सत्य जाणायला शिकता. मी कुठे आहे, काय आहे? आणि कुठेतरी तुमचा विश्वास बसतो, अरे हे मी जे काही पाहतोय, जे काही जगतोय, ते सत्य नाही. याच्यावर नियंत्रण करणारी कोणती तरी एक शक्ती आहे, जी हे सर्व गव्हर्न करते, नियंत्रित करते, याला चालना देते, याची उत्पत्ती करते, प्रलय करते. ब्रह्मा विष्णू महेश, उत्पत्ती, पालन पोषण आणि ऱ्हासाचं, प्रलयाचं प्रतीक आहे. हे तीनही देव आपल्याला दत्तात्रयामध्ये दिसतात एकत्रितपणे. तेच भगवंतांनी विश्वरूप दर्शन या 11 अध्यायामध्ये स्पष्ट केलेलं आहे. हे तीनही शक्ती एकत्रितपणे हे ब्रह्मांड नियंत्रित करतात, हे पृथ्वीला, या जीवसृष्टीला नियंत्रित करतात. प्रलय झाला नाही तर जन्माला जागाच राहणार नाही. असं समजा तुमचं घर आहे तसंच आहे आणि हजारो वर्षापासून फक्त जन्मच होत आहेत. कुठे राहतील लोक? काय खातील? कोणाचं मरणच झालं नाही, फक्त जन्मच झालं. खायला तरी पुरेल का लोकांना? हालचाल करायला तरी जागा राहील का? जन्म आहे, मृत्यू अपरिहार्य. ही सृष्टीची रचना आहे. हे दृष्टचक्र सतत सुरूच राहतं. जन्म, पालन पोषण, मृत्यू, जन्म, पालन पोषण, मृत्यू. सकाळचा जन्म होतो, स्वतःचा सकाळचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा दुपार जन्मते, मृत्यूचा जेव्हा दुपारचा जेव्हा मृत्यू होतो संध्याकाळ जन्मते, संध्याकाळचा मृत्यू झाल्यावर रात्र जन्मते आणि रात्रचा मृत्यू झाल्यावर सकाळ जन्मते. सर्व एकत्रित असतात का? आणि सर्व जन्म मृत्यूचं चक्र जेव्हा पूर्ण होतं तेव्हा एक दिवस होतो. असं संपूर्ण महिनाभर जेव्हा दिवस जातात तेव्हा एक महिना होतो. असे संपूर्ण महिना जेव्हा जातात 12 महिने तेव्हा एक वर्ष होतं. असे 100 वर्ष गेल्यानंतर तुमचं आयुष्य होतं. शास्त्रांमध्ये मनुष्याचं आयुष्य 100 वर्ष म्हटलेलं आहे. अशा कित्येक वर्षांचे हे महायुग बनलेलं आहे. महायुगामध्ये 4 युग आहेत. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग. सध्या आपण कलियुगामध्ये आहोत. हे सर्व पुढच्या अध्यायामध्ये स्पष्ट केलेले किती वर्षाचं कोणतं युग. असे युगे आपण जगामध्ये जगत असतो. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे 1000 महायुग मानले जातात. सहस्र युग म्हणजे ब्रह्माचा एक दिवस आणि तितकेच सहस्र युग म्हणजे ब्रह्माची एक रात्र. सहस्र युग म्हणजे काय? महायुगाचे हजार हजार महायुग आणि एका महायुगामध्ये 4 युग आहेत. सत्य, त्रेता, द्वापर आणि कली. अशा 4 युगांचा एक महायुग मिळतं आणि अशा हजार
महायुगांचा ब्रह्माचा एक दिवस बनतो आणि तेवढ्याच दिवसांचा, तेवढ्याच युगांचा रात्र बनतो. हे सर्व शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. इतका मोठा ब्रह्माचा दिवस असतो म्हणून तो अनंतच आहे. मनुष्याच्या दृष्टीने तो अनंतच आहे. असं अनंत युगामध्ये जन्मोनिजन्म मनुष्याचा जन्म मृत्यू घडत राहतो. तो वासना जमा करतो, संपवतो, जमा करतो, संपवतो. जसजसं त्याचं ज्ञान वाढतं, जसजसं त्याची त्रिगुणांची जाणण्याची क्षमता वाढते, स्वतः काय असं जसजसं कळत जातं, तसतसं हळूहळू हळू तो स्वतःची बेटरमेंट करतो आणि वरती जातो. आपण पाहतो मनुष्य कसा होता स्टोन एज मध्ये, दगडाचा वापर करत होता आणि कुठे राहत होता. त्यानंतर गुहेमध्ये राहायला लागला. आता आपण सो कॉल्ड मल्टी स्टोरेज बिल्डिंग मध्ये राहतो. प्रेस बटन वरती तुम्हाला कम्फर्ट आहे, लिफ्ट आहे वगैरे. आता प्रेस बटन नाही केलं, आता मोशन सेन्सर्स आले, मोबाईल आला, रिमोट डिव्हाइसेस आले. ही प्रगती होत चाललेली आहे, बदल होत चाललेले आहे. असं सृष्टीमध्ये सतत बदल होत जातात. कारण तुमचा स्वभावच तसा आहे. तुमचं आयुष्य म्हणजे काय, अनुभवधारा. एक अनुभव संपतो, दुसरा अनुभव येतो, सुरू होतो, दुसरा अनुभव संपतो, तिसरा अनुभव सुरू होतो, तिसरा अनुभव संपतो, चौथा अनुभव संपतो. हे सतत सुरूच राहतं. अनुभवधारा हेच आयुष्य आहे. जेव्हा तुमचा अनुभव संपतात तेव्हा तुमचं आयुष्य संपतं. अनुभव केव्हा संपतात, जेव्हा तुमच्या वासना संपतात. वासना संपल्यावर किंवा त्या वासना पूर्ण करण्यासाठी हे भौतिक शरीर तुमच्या उपयोगात येत नाही. म्हणून ह्या शरीराचा तुम्ही त्याग करता आणि तुमच्या व्यक्त वासना मन आणि बुद्धीमध्ये असतात आणि अव्यक्त वासना ज्या वासनारूपी असतात, ज्याला कारण शरीर म्हणतात, हे दुसरं शरीर धारण करतं, दुसरं स्थूल शरीर धारण करतं. जे मनुष्याचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा फक्त स्थूल शरीर जातं, जे पंचमहाभूताचं बनलेलं आहे. परंतु सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर हे दुसऱ्या स्थूल शरीरामध्ये प्रवेश करतं आणि त्या स्थूल शरीराचा उपयोग करून स्वतःच्या वासना संपवण्याचा प्रयत्न करतं, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतं. थोडक्यात तुमच्या वासना तुमच्या स्थूल शरीराद्वारे स्वतःला पूर्ण करून घेतात. वासना इच्छांमध्ये व्यक्त होतं. कशा? प्रथम बुद्धीमध्ये, आणि बुद्धीमध्ये विचार येतात आणि विचार भावभावनांमध्ये डोकावतात आणि त्या भावभावना जेव्हा बाहेरच्या जगातून येणाऱ्या संवेदनांच्या संपर्कात येतात तेव्हा त्याच्यामध्ये रिएक्शन होते. तर त्या भावभावनांच्या संदर्भातील जर काही संवेदना आल्या तर इंटरॅक्शन होते आणि आउटपुट निर्माण होतं आणि ते तुम्ही कर्मांद्वारे जगामध्ये देतात. कर्मेंद्रिय तुम्हाला त्याच्यासाठी मदत करतात आणि ज्ञानेंद्रिय तुम्हाला संवेदना प्राप्त करण्यासाठी मदत करतात. ज्ञानेंद्रियांद्वारे संवेदना येतात, मन आणि बुद्धीशी त्याचा संपर्कात येतात, प्रक्रिया होते आणि त्या प्रक्रियातून जे आउटपुट मिळतं ते कर्मेंद्रियांद्वारे तुम्ही जगामध्ये देता. अशा प्रकारे हे चक्र आहे. इनपुट प्रोसेसिंग आउटपुट, इनपुट प्रोसेसिंग आउटपुट हे सतत सुरू राहतं. हे चक्र कधीच संपत नाही. भगवंत म्हणतात जेव्हा ऋषीमुनींच्या वासना संपतात, तमोगुण संपून ते रजोगुणामध्ये येतात, रजोगुण संपून ते सत्वगुणामध्ये येतात, कमी करतात, संपून इन द सेन्स कमी करतात. तमस वर्ण रजस आणि सत्वावरती येतात. सत्वगुणामध्ये जेव्हा ते स्थापित होतात तेव्हा ते ऋषी बनतात, कारण त्याच्यासाठी तपस्या करावी लागते. आणि मुनी कोण? जे ध्यान साधनेमध्ये मग्न आहेत त्यांना मुनी म्हणतात. आणि ऋषी कोण? जे तपस्या करतात. असे ऋषीमुनी
जन्ममृत्यूच्या पलीकडे जातात आणि ब्रह्मापर्यंत पोहोचतात. म्हणजे काय? स्वतःच्या वासना संपवतात. वासना संपल्यामुळे जन्म होणार नाही, जन्म नाही झाला तर मृत्यू होणार नाही, हे जगापासून मुक्त होतात. आणि सर्वत्र काय? ब्रह्मच आहे, देवच आहे. त्या देवामध्ये विलीन होतात, त्या ब्रह्मामध्ये विलीन होतात आणि अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे हे सत्य जाणतात. ही मोक्ष प्राप्तीची प्रोसेस आहे. मग सत्व, रजस आणि तमो हे गुण मनुष्याला जगाशी बांधतात. म्हणजे अज्ञान. अज्ञान म्हणजे काय? तुम्ही हे सत्य जाणत नाही, तुम्ही देवाला जाणत नाही, तुम्हाला परमेश्वर, परमात्मा, परमेश्वर, ब्रह्म सर्वत्र आहे हे सत्य तुम्ही मान्य करत नाही, जाणत नाही. म्हणून हे जे आभासी जग आहे, या ब्रह्मापासून निर्माण झालेलं हे जे जग आहे, ज्याला माया म्हटलेलं आहे, या मायावी त्रिगुणात्मक जगामध्ये तुम्ही गुंतून जाता. आणि जितके जास्त प्रमाणात गुंताल, जितकं अज्ञान जास्त असेल, अज्ञान कमी असेल सत्वगुणांमध्ये गुंततात, अज्ञान त्यापेक्षा थोडं जास्त असेल रजोगुणांमध्ये गुंततात, तर पूर्णच अज्ञानी असाल तमोगुणामध्ये गुंततात. तमोगुण म्हणजे मनुष्य आणि प्राणी याच्यामधला मनुष्य आहे. असतो तो मनुष्य, पण आचार विचार सर्व विचार नसतातच, कारण मनुष्यासारखं काही वागतच नाही, प्राण्यासारखंच वागतो. म्हणून मनुष्य जन्मातील प्राणी जर तुम्ही इमेजिन केले तर तुम्हाला तमोगुणाचा स्वभाव कळेल. रजसिक गुणाचा स्वभाव म्हणजे कुत्रा, डॉग, जो आपण पाहतो सतत भुंकत राहतो. कशासाठी? घाबरल्यामुळे. आणि हे माझं आहे, माझी टेरिटरी आहे. पाहतो आपण कुत्रा काय करतो. तसा रजोगुणी मनुष्य असतो, सतत जगात गुंतलेला असतो, पळतच असतो. शेवटी काय? काहीतरी मिळवलं तरी ते तो शेवटी उपभोगतच नाही ना, वेळच नसतो त्याला, इज ऑलवेज बिझी. तमोगुणाचं लक्षण म्हणजे हत्ती, गेंडा, हिपोपोटमस. सत्वगुणाचं लक्षण म्हणजे गाय. काही जे पण ग्रहण करते त्याच्यापासून निर्माण होणार देते. दूध, तूप हे सात्विक आहे, जे संपूर्ण मनुष्याच्या शरीराला पोषक आहे, सतत देते. सत्वगुण क्रूरपणा नाही, काहीच नाही. जेव्हा तुम्ही तुमच्यामधील सत्व, रजस आणि तमस गुणांचा स्वभाव जाणता, तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही कोण आहात. आणि हे गुण जीवाला म्हणजे तुम्हाला या जगाशी बांधतात. या जगाची आसक्ती सत्व, रजस आणि तमोगुणाद्वारे व्यक्त होते. याच्यावरनं तुमच्या आसक्तीची क्वालिटी आणि क्वांटिटी तुम्हाला कळते. कंट्रोल इट. स्वतः कोण हे जाणा म्हणून प्रथम अध्याय दिला. अर्जुन विषाद येऊ. अर्जुनाच्या मनातील विषाद स्पष्ट केलेला आहे. अर्जुन काय आहे त्या क्षणी हे स्पष्ट केलेलं आहे. तुम्हाला जर कळलंच नाही तुम्ही कोण आहे तर तुम्ही बनाल काय? तुम्हाला काय येतं हेच माहिती नसेल तर तुम्ही ज्ञान तरी कसलं प्राप्त करा? तुम्हाला काय पाहिजे हे माहितच नाही, कर्म तरी कोणता करणार? म्हणून तुम्ही प्रथम आयुष्यातील ध्येय निश्चित करा. कोणतं ध्येय? जे तुम्हाला आहे त्या स्थितीतून वरती घेऊन जाईल ते ध्येय. जर तुम्ही आहे त्या जगातील ज्या कर्मामध्ये तुम्ही गुंतलेला आहात ह्याच्यापेक्षा उच्च कर्माबद्दलचं जर असेल, उच्च ध्येय जर असेल, तर निश्चितच तुम्ही ह्याच्यापासून वरती जाता आणि वरत्या लेवलवरती कर्म करता. तमसिक स्थितीत असेल
रजसिक बनता. रजसिक स्थितीत असेल सात्विक बनता. सात्विक स्थितीत असाल तपश्चर्या करता, मोक्ष प्राप्त करता. हे सतत सुरूच राहतं. सत्वगुण सुखाद्वारे आणि ज्ञानाद्वारे तुम्हाला या जगामध्ये बांधतात. रजोगुण हे तुमच्यामधील आसक्ती, इच्छा, भावभावना ज्यामुळे तुमचं मन उद्विग्न होतं आणि सतत कार्यात राहतं आणि तुम्ही कर्मांशी बांधले जातात, ऑलवेज बिझी. आणि तमस चाललंय, आळस चालू द्या, म्हणजे आहे जगायचंय केवळ. परिणामांची चिंता नाही, काय करतो हेही पूर्ण कळत नाही. तमसिक. अशा प्रकारे हे गुण तुम्हाला जगाशी बांधतात. आणि भगवंतांनी त्यानंतर या गुणांचे परिणाम स्पष्ट केलाय. तर तुम्ही तमसिक असाल तर आळशी बनता, निष्काळजी बनता, दुसऱ्याची काळजी करत नाही, कोणत्याही परिणामांची काळजी करत नाही आणि केवळ कर्म करतात. तेही फारच अत्यावश्यक जर समोरच्याने फोर्स केलं तरच. स्वतःहून करायला नको रे बाबा, तयारच होत नाही. त्याला भगवंतांनी या जगावरचं ओझं म्हटलेलं आहे. रजसिक लोक स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अहमभावाने, मी माझ्यासाठी, माझं, मीच याचा करताय, अहंकार केंद्रित वृत्तीने सतत जगात कार्यरत असतात. माझं भलं झालं, खूप झालं, बाकीच्यांचं ते त्यांचं त्यांचं पाहतील. वाय आय शुड बॉदर अबाउट अदर्स. ही वृत्ती म्हणजे रजसिक. रजोगुणामुळे मनुष्य जगामध्ये गुंततो आणि स्वार्थी इच्छांनी कार्यरत राहून सतत कर्मफलाची अपेक्षा करतो. आणि कर्म पूर्ण होणं तर दूरच, त्याच्या आधीच फळाची अपेक्षा करतो आणि त्याच्यामध्ये गुंततो. रजसिक. आणि सात्विक कोण? जो केवळ मोक्ष प्राप्तीसाठीच कर्म करतो, त्याचा परमात्मा परमेश्वरावरती विश्वास परिपूर्ण आहे, त्यामुळे मोक्ष प्राप्तीसाठीच कर्म करतो आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त करतो. त्यानंतर भगवंतांनी अशा मनुष्याचं वर्णन केलेलं आहे जो तिन्ही गुणांच्या पलीकडे जातो, जी जगात गुंतत नाही. अज्ञानी योगी. योगी कसा बनतो? कर्मयोगाचं आचरण करून. पण तेव्हा तो परमात्मा परमेश्वरला पूर्णतः शरण आलेला असतो. त्याला कळत असतं देव म्हणजे काय, पण वळत नाही. म्हणून कळण्यापासून वळण्यापर्यंत भगवद्गीता. कळलेलं ब्रह्म म्हणजे काय, त्यानंतर कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोगाचं आचरण करून संन्यासी बना. हे जगापासून अलिप्त राहा. जसा सूर्य पृथ्वीला ऊर्जा देतो, पण पृथ्वीपासून अलिप्त आहे. पृथ्वीवर काही जरी घडलं तरी सूर्याला काही फरक पडत नाही. सूर्य आहे तसाच आहे, पण त्याच्या ऊर्जेशिवाय पृथ्वीवरती काहीच घडू शकत नाही. तसंच ब्रह्माचं, देवाचं हे सत्य तुम्ही जाणा. आणि जसा सूर्य पृथ्वीच्या प्रती आहे, तसं तुम्ही जगामध्ये राहून जगापासून अलिप्त होऊन स्वतःचं आयुष्य जगा. त्याला संन्यासी म्हणतात. त्यागी म्हणजे कोण? जो इच्छा प्रेरित कर्म करत नाही. संन्यासी म्हणजे काय? जो कर्म करतो परंतु कर्मफलाची इच्छा ठेवत नाही. जे पण फळ मिळेल त्याच्यामध्ये तृप्त राहतो, सदा संतुष्ट. भगवंतांनी भक्ताच्या गुणधर्मामध्ये दिलंय 11व्या अध्यायामध्ये. सतत संतुष्ट राहतो, कटकट नाही, काही नाही, काही नाही. असा पुरुष जो योग साधनेमध्ये सिद्ध आहे आणि ध्यान साधना करतो, स्वतःचं मन एकवटतो मंत्रावर, शब्द ब्रह्मरूपी मंत्रावर, जो ओम म्हटला जातो. शक्यतोवर ओम या मंत्राचा अध्यात्मामध्ये शब्द ब्रह्म म्हणून उपयोग केलेला आहे. त्याचा मंत्रोच्चारण करत हळूहळू स्वतःच्या वासना संपवतो, सात्विक वासना संपवतो, बुद्धीद्वारे मनाला नियंत्रित करतो आणि जप करण्यामध्ये सतत मनाला एकाग्र ठेवतो. आणि शेवटी त्या शब्द ब्रह्मावर जप करत करत
ते शब्द ब्रह्मामध्येच विलीन होत. आणि त्या निस्सीम शांततेमध्ये सर्व विचार आणि भावभावना संपलेल्या असतात. तेव्हा काय शिल्लक राहते? निस्सीम शांतता, केवळ आत्मतत्व शिल्लक राहतं. आणि ते आत्मतत्व स्वतःहून तुमच्या समोर येतं. का? कारण त्याला झाकोळणाऱ्या तुमच्या वासना सर्व संपलेल्या आहेत. मला मोक्ष प्राप्त करायचंय ही जी वासना सात्विक मनुष्यामध्ये असते, तीही संपल्यानंतर तुम्हाला आत्मतत्व कळतं आणि आत्मतत्वामध्ये विलीन होतं. ती शेवटची इच्छा सोडून द्या, मग तुम्ही मोक्ष प्राप्त करा. त्याला सिद्ध पुरुष म्हटलेला आहे, की जो ही ध्यान साधना करू शकतो आणि सिद्धी प्राप्त करतो ध्यान साधनेमध्ये, या प्रोसेसमध्ये, मेडिटेशनच्या प्रोसेसमध्ये, तो सिद्ध पुरुष. तो केव्हा सिद्ध बनतो? जेव्हा सत्व, रजस, तमस या तीनही गुणांच्या पलीकडे जातो. प्रथम अज्ञानी म्हणजे तमस, नंतर रजस आणि नंतर सत्व आणि नंतर ध्यान साधनेद्वारे सिद्धी. अशा प्रकारे तिन्ही गुणांना जाणून साधक स्वतःचे नक्की गुण काय हे समजतो आणि हळूहळू हळू तमसिक पासून रजसिक आणि रजसिक पासून सात्विक बनतो. आणि सात्विक बनल्यानंतर तो आपोआप मोक्ष प्राप्ती करतो. जेव्हा त्याचे शेवटचा सत्वगुण, मला मोक्ष प्राप्त करायचा आहे, मला ब्रह्म जाणायचंय, मला स्वतः ब्रह्म बनायचंय, हा जेव्हा शेवटची इच्छा तो सोडतो, तेव्हा स्वतः ब्रह्म बनतो. अहम ब्रह्मास्मी. अशा प्रकारे भगवंतांनी इथे त्रिगुणांचं महत्व आणि त्रिगुणांच्या पलीकडे गेलेला गुणातीत सिद्ध पुरुष स्पष्ट केलेला आहे. हरिओम.